विधानसभा निवडणुकीत महायुतीने मिळवलेलं यश हे RSSचं संघटनात्मक काम होतं, अशा शब्दामध्ये शरद पवारांनी कौतुक केल्याची माहिती समोर येते. अर्थातच या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार अण्णा बनसोडे आहेत. अण्णा, खरं तर तुम्ही शरद पवारांचंही काम जवळून बघितलेलं आहे, त्यांचं संघटनात्मक कामही मोठं होतं. मात्र आता त्यांनी सर्वस्वी जे यश आहे महायुतीला मिळालेलं, ते RSSचं जे काम आहे त्यामुळे मिळालं असं सुतोवाच केल्याचं बघायला मिळतंय. याकडे कसं बघताय तुम्ही? खरं तर आदरणीय पवारसाहेब हे देशाचे नेते आहेत. त्यांचा प्रदीर्घ कालावधी हा खरं तर सामाजिक क्षेत्रामध्ये, पक्ष संघटनेमध्ये, पदाधिकाऱ्यांच्या ह्याच्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेलाही माहिती आहे. खरं तर काल जे साहेबांनी वक्तव्य केले त्या अनुषंगाने मी या ठिकाणी असं म्हणेल की खरं तर साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली, आदरणीय दादाच्याही नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये 41 आमदार या टायमाला आलेले आहेत. तर साहेबांनी दादाचंही खरं तरी कौतुक केलं तर माझ्यासारख्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून आनंद होईल. कमी कालावधीमध्ये आदरणीय दादांनी आज एवढे आमदार, म्हणजे इतके आमदार महाराष्ट्र विधान परिषद किंवा महाराष्ट्र सभेमध्ये आज आलेले आहेत. खरं तर दादाचंही काम बघितलं तर तुम्ही, किंवा दादांनी जी बांधलेली संघटना असेल, किंवा दादासोबत असलेले प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, माझ्यासारखे आज 41 आमदार महाराष्ट्रामध्ये नव्याने निवडून आलेले. वास्तविक बघितलं तर आदरणीय पवारसाहेबांनी पण दादांचंच कौतुक करावं असं मला मनापासून वाटतं. त्यांचं अशा पद्धतीने RSSचं कौतुक करणं हे महायुतीमध्ये येण्याचे संकेत आहेत का? तुम्हाला असं वाटतं की दोघांनी एकत्र येणं हे अधिक सोयीचं आहे? तुम्हाला आठवत असेल, आमच्या निवडणुका होण्याच्या पूर्वी मी आपल्या TV चॅनलला असं वक्तव्य केलं होतं की आदरणीय पवारसाहेबांनी आणि आदरणीय दादांनी एकत्र यावं ही सर्व महाराष्ट्रांची इच्छा आहे. महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. महाराष्ट्रातील सर्व आमदारांची इच्छा आहे की दोघांनी परत जर एकत्र आलं तर नक्कीच अजून ज्या पद्धतीने आज दादाच्या नेतृत्वाखाली विकास होत आहे त्या पद्धतीने पुढील विकासही दादाच्या नेतृत्वाखाली होईल. आणि सर्व आमदार, खासदार जर एकत्रित आले तर उद्या होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, महाराष्ट्रामधील सर्व जिल्हा परिषद असेल, सर्व ज्या काही निवडणुका आहेत त्या एकत्रित लढल्या तर सर्व कार्यकर्त्यालाही मनापासून आनंद. ते एक मोठं आव्हान आता तुमच्यासमोर आहे. खरं तर आगामी काळामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत आता तुमच्या सगळ्या पक्षासमोर, आणि तिथे यश मिळवलं. खास करून पिंपरी चिंचवड जो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात होता तो भाजपच्या ताब्यात आहे, आणि भाजपने यावेळेस स्पष्ट सांगितलं की ते स्वबळावर लढणार आहेत. शेवटी भाजपांचं जे काय त्या पक्षाच्या व्यक्तींनी मत व्यक्त केलं असेल ते त्यांचं मत आहे. माझं जर वैयक्तिक मत म्हणलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि महाराष्ट्रातील सर्वच महानगरपालिकेच्या निवडणुका आम्ही पण आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली स्वबळावर लढू. तर जे काय मनसुबे अगदी स्पष्ट आहेत, आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या संघटनात्मक कार्याचं देखील शरद पवारांनी कौतुक करणं गरजेचं होतं. नवे त्यांनी आता एकत्र येण्याचा विचार करावा असं पुन्हा एकदा जे वक्तव्य आहे आमदार बनसोडे यांनी केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश पाटीलचा गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.